खिलाड़ी, 3 खिलाड़ी सर्कल में नजर आ रहे हैं। ये मेरे ख्याल से उनका अगर बेटा है तो ये मोहब्बत है बेटी की। खेल की शुरुआत जगदीश नाइक। ऑफ साइड में कॉर्डन है, ऑन साइड में डीप में खिलाड़ी हैं। पहली गेंद रिवर्स खेला है और गजब का खेला है, गेंद बाउंड्री के बाहर 4 रन। फ्लाइट दिया था वहां पे जगदीश नाइक ने, कैलाश नाइक ने मौका ताड़ा और चौका मारा, चौके से खाता खुला है। देखिए बार बार टीमें टॉस जीत रही है और फील्डिंग ले रही है और हार रही है। देर रात चेसिंग वैसे भी अंडर फ्लड लाइट मुश्किल रहती है। जगदीश नाइक सामना करेंगे कैलाश नाइक। बैकफुट पे गए, इम्प्रूव तरीके से खेला है। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पे खिलाड़ी पहुंचे हैं, 1 रन। 5 पे पहुंचा है स्कोर। योगेश गुलवी टीम के ओनर अब सामना करें जगदीश नाइक का। मुकाबला चल रहा है हर्षित इंटरप्राइजेस जो अपना पहला मैच हार गई, और लेट प्रभाकर स्मृति जो पहला मैच जीत गई। नाइक आगे रखी हुई गेंद स्लॉक किया, आउटफील्ड में खिलाड़ी। 1 रन बना, थोड़ा फंबल किया है 2 रन पूरे होते हुए। हालांकि बहुत बड़ा एफर्ट था, डायरेक्ट थ्रो और बैट्समैन आउट योगेश गुलवी। डायरेक्ट थ्रो लगाता, पहला झटका लगता हुआ योगेश गुलवी के रूप में। कुल रन बने 5 और विकेट गिराए 1। कितने रन बने? तीसरे पे रन आउट हुए हैं। कितने हुए टोटल? 7 हो चुका है स्कोर। रात का असर सब पे नजर आ रहा है। जगदीश नाइक, कैलाश नाइक के लिए नए बैटर मैदान में आते हुए। सिद्दीक बाबे सर, जगदीश नाईक साठी एक सुवर्ण संधी. कसेही 2 विकेट जर घेतले आपण, रनआउट किंवा बोल्ड, गरक्याबाई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. फिर रिवर्स खेलने की कोशिश, बीट में वहां पर कैलाश नाइक। नए बैटर मैदान में आए हैं, 12वें प्लेयर सुनील आए। देर रात बहुत कुछ चीजें असर करती है। जगदीश नाइक, कैलाश नाइक के लिए हुक कर दिया है इम्प्रोवाइज तरीके से, गेंद निकल गई है लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। इस चौकी की मदद से स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 11 पे पहुंचा है, 12 पे 11 रनों पे पहुंचा है। 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। अभी तक थोड़ा महंगा ओवर चलता हुआ। फिर इम्प्रोवाइज तरीके से हुक करने की कोशिश, शॉर्ट फाइन लेग मौजूद है, 1 रन आता हुआ स्कोर में। 12 पे पहुंचा स्कोर 1 ओवर की समाप्ति के बाद। हर्षित इंटरप्राइजेस योगेश गुलवी फैम टीम है, जबकि लेट प्रभाकर स्मृति, प्रमोद दिवेकर और प्रतीक दिवेकर फैम टीम है।
सुयोग दिवेकर और हरीश दिवेकर ने लेट प्रभाकर स्मूर्ति को ऑल द बेस्ट कहा है। समय ज्यादा नहीं लेना है प्लीज। इसके बाद आज शब का आखिरी मुकाबला शीर्षा 11 बनाम आर्या 11 के बीच खेला जाएगा। श्याम नाइक गैलरी एंड से गेंदबाजी के लिए अब बुलाया गया है गेंदबाज नागराज नागिन दादा बॉलरचं नाव सांग ना. बॉलर्स नेम तनु नाईक गोलंदाज आहे. यंग स्टार गोलंदाज. तनु नाइक, ये है संदेश पाटिल। 12वें खिलाड़ियों को नाम नहीं मालूम, उनको सब मालूम है, ये अंदर की बात है। तनु नाइक फुल टॉस गेंद, बल्ले पे पूरी तरह नहीं आई, लुढ़क कर पहुंची आउटफील्ड में। एक से ज्यादा कुछ भी नहीं, स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है इस वक्त 13 रन 1 विकेट, 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। बाएं हाथ के बैट्समैन सुनील सामना कर रहे हैं तनु नाइक का। तनु सामने की ओर से आते हुए अच्छी गेंद, ट्राइप लगाना चाहते थे अधूरे मन से बल्लेबाज, बीट किया ऑफ स्टंप के बाहर। बहुत ही खूबसूरत गेंद। ऑफ स्टंप और उसके करीब जब गेंदें रहती है तो किसी भी फॉर्मेट में ये अच्छी गेंद पकड़ी जाती है। तनु नाइक अपने स्टेप में चूके डेड बॉल। स्कोर है इस वक्त 13 रन, विकेट गिरा है 1। ऑस्ट्रेलिया के ग्राउंड में सीगल नजर आते हैं। अच्छा ट्राई, ऑफ वॉली पे लेके अपने फॉलो थ्रू में रोकने की कोशिश, डीप मिड ऑन पे उठाया फील्डर ने, 1 रन। 14 पे पहुंचा स्कोर, 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। 14 रन एक खिलाड़ी खोने के बाद। तनु नाइक सामने की ओर से आते हुए ऑफ स्टंप से बहुत ज्यादा बार वाइड। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 15 पे पहुंचा है। बहुत ही खामोश क्रिकेट चलता हुआ खामोश रात में तनु नाइक इस मरतबा ड्राइव किया गया इनको आउटफील्ड में, दूसरे के लिए जा रहे हैं और 2 रन पूरे। 1 बजे आओ इधर, 1 बजे। तनु नाइक सामने की ओर से आते हुए तनु की गेंद को तान दिया आसमान में, 6 रन। कमाल का शॉट खेला है वहां पे, 6 रन से उछलता हुआ स्कोर पहुंचा है 23 रन। ओवर नंबर 2 चल रहा है। टॉस हार के पहले बल्लेबाजी कर रही है टीम हर्षित इंटरप्राइजेस। तनु नाइक सामना करेंगे कैलाश नाइक।
अच्छी गेंद। आपकी बार देखना अपील हो रही है वहां पे, अंपायर का क्या निर्णय है? अपील हो रही है वहां, जगदीश नाइक ने अपील की है, उनका मानना है कि बल्ले के अंदर लगी है। अंपायर अपना निर्णय बता दें, नॉट आउट बता दिया है। यस, ऑन फील्ड अंपायर। अंपायर नट आउट। चला क्षेत्ररक्षण लावायचंय, क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण, अजून एक सामना बाकी आहे. अंपायरने कधीच नॉट आउट दिलेला आहे. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. उद्या सिद्दीक बाबे सर आपला तो कलरवाला जॅकेट घालून यायचा. उद्या टॉस बॉक्स मध्ये देखील टॉस करायचं तुम्हाला दोघांना पण. उद्या दोघांनी खूप चांगली ड्रेसिंग मारून या. आपकी मालूमात के लिए कि अब मैं 21 और 22 तारीख को आने वाला हूं। कल BC4 चैंपियन ट्रॉफी के 2 सेमीफाइनल फाइनल दिन में करना है। डे आफ्टर टुमारो ऑल इंडिया 40+ बदलापुर में करना है। 20 को भी वहीं रहूंगा और 21 और 22 को आपके साथ जुड़ जाऊंगा। दो ओवर की समाप्ति, रन बने 23, विकेट गिरा है 1। समय ज्यादा लिया जा रहा है प्लीज। अब बल्लेबाज भी ज्यादा चर्चा कर रहे हैं। देखिए BTPL में खर्चा बहुत हुआ है, चर्चा ऑटोमेटिक होगा। आप अपना खेल खेले। गेंदबाजी में प्रतीक दिवेकर पिछले मैच में कमाल की बॉलिंग की थी। ये ओनर है। ऑफ स्टंप के बाहर वाइड, चाइनामैन करने की कोशिश और यहां पे वाइड। चाइनामैन करना चाहते थे प्रतीक दिवेकर, क्योंकि बाएं हाथ के बैट्समैन सामने उनके सुनील। ओवर नंबर 3 चल रहा है। प्रतीक दिवेकर पिछले मैच में गजब की बॉलिंग की थी। उन्होंने दाएं हाथ के बैट्समैनों को परेशान किया था। फिर साइड आर्म करने की कोशिश, फिर वाइड। देखिए दुनिया की क्रिकेट में बाएं हाथ के बहुत कम गेंदबाज रहे जो राइटी लेफ्टी के लिए एक ही तरह से घातक साबित हुए। प्रतीक दिवेकर लेफ्ट आर्म राउंड ही स्टंप चाहते हुए, बढ़िया गेंद। ये अच्छी लेन थी और अंधाधुंध बल्ला चला दिया था सुनील ने। आंख बंद करके आप सिर्फ सपना देख सकते हैं, बल्लेबाजी नहीं कर सकते। स्कोर है 25 रन 1 विकेट। अक्षय पांडवा आपके लिए इंस्ट्रक्शन है कि कल जरा जैकेट पहन के आना। बढ़िया गेंद, बीट किया और आउट, कॉट बिहाइंड। हिट विकेट हुए हैं। यस, बैट्समैन हिट विकेट हुए हैं। दूसरा झटका लगा है, लेकिन ये खाते में जाती है गेंदबाज के। दूसरा विकेट गिरा है। कुल रन बने 25, विकेट गिरी है 2। आज प्रतीक दिवेकर की गेंदबाजी बहुत ही धारदार है और नए बैटर हर्षित एंटरप्राइजेस की तरफ से आए हैं। हरीश मालाव कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. हरीश मालावकर, सामना करें प्रतीक दिवेकर का। दाएं हाथ के बैट्समैन के लिए ये काफी घातक गेंदबाज हैं। पॉइंट को थोड़ा उन्होंने अब बैकवर्ड कर दिया है किसी भी रिवर्स शॉट के लिए। बॉल आते ही बोल्ड कर दिया है, बड़ी विकेट। दिवेकर का जादू सर चढ़ के बोलता हुआ और कुल स्कोर है 25 रन 3 विकेटों के नुकसान पे, 25 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स।
खामोश रात है और खामोश क्रिकेट आप देख रहे हैं। इसके बाद दोनों टीमें टॉस के लिए तैयार हैं। शीर्षा 11 और आर्या 11। नए बैटर मैदान में आ चुके हैं, बहुत ही मजबूत काटी वाले सुजीत भोयर। ऑनलाइन इस वक्त दापोली के बहुत ही मशहूर कमेंटेटर इमाद मोडाक भी हमसे जुड़ चुके हैं। बीटीपीएल के लिए उन्होंने शुभकामनाएं दी हैं। वालवती के टूर्नामेंट में उनकी आवाज़ गूंजी थी। वेलकम इमाद। पच्चीस रन हो चुके हैं और ओवर नंबर 3 चल रहा है। आज के आखिरी मैच के टॉस के लिए मैं आवाज़ दूंगा शीर्षा 11 एंड आर्या 11। प्रतीक दिवेकर बैकफुट पे चले गए, लेट खेला, स्क्वायर ऑफ द विकेट, डीप कवर में 1 रन। देखिए, स्पिन गेंदबाजी जब आप खेलते हैं तो आपका फुटवर्क बहुत अच्छा होना चाहिए। कौन सी गेंद को आपको गेंद के पिच तक जाके ड्राइव लगाना है और कौन सी गेंद को आपको वेट करके खेलना है। आप जब ड्राइव लगाते हैं तो गेंद के करीब जाके लगाना चाहिए, आंखों के नीचे लगाना चाहिए। और आप अगर कट शॉट खेलते हैं तो आपको जगह होना चाहिए स्ट्रोक के लिए। लॉन्ग वे शफल स्विंग की हवा में फील्डर नीचे आ रहे हैं दूर से। बहुत बढ़िया एफर्ट रहा वहां पे, मुश्किल अवसर था, हाफ एंड टफ चांस, बच गए वहां पर कैलाश नाइक। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 27। देखिए, अगेंस्ट द टर्न जब आप खेलते हैं तो फिर आपको गेंद के लाइन के अंदर या लाइन से हटकर खेलना चाहिए। कहते हैं हुक शॉट के लिए आपको लाइन के अंदर या लाइन से हटकर खेलना चाहिए। प्रतीक दिवेकर लगातार फ्लाइट दे रहे हैं। इस मर्तबा फोर्स किया है, तारामंडल में भेज दिया है। 6 रन। क्या गजब का स्ट्रोक खेला है, 1 मारा, सॉलिड मारा। 3 ओवर की समाप्ति। रन बने इस वक्त हर्षित 11 के कुल मिलाकर 33 विकेटें गिरी है। 3 ओवर 33 रन 3 विकेट। 3 आफ्टर 3। आप देख रहे हैं बीटीपीएल बादोर टेमगर प्रीमियर लीग, ऐतिहासिक मैदान बादोर के महाराजा छत्रपति शिवाजी क्रीडांगन से। प्रिंस मूवीज पे इसका टेलीकास्ट आ रहा है और प्रिंस मूवीज ने अभी 200K सब्सक्राइबर हासिल कर लिए हैं। मैं अक्सर कहता हूं कि भावेश पवार का खेल, विलास आर के शो, अल्ताफ बाली का ऑर्गेनाइज और प्रिंस मूवीज का टेलीकास्ट आप शब्दों में नहीं कह सकते। खेल की शुरुआत होती भी दूर वाला छोर जो श्याम नाइक गैलरी एंड है, वहां से गेंदबाजी की कमान दी गई है तुषार जोशी के पास। अब देखना है कि जोशी जोश में गेंदबाजी करते हैं या होश में। सामने की ओर से आते हुए तुषार जोशी। कैलाश नाइक को मिसक्यू हुक है, गेंद लॉन्ग लेग बाउंड्री पर, अब जाकर उठाया है पहले बाउंस पे। 1 रन आता हुआ, 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 34 पे पहुंचा है। ओवर नंबर 4 चल रहा है। 6 ओवर के लीग मुकाबले हो रहे हैं। 22 तारीख को इसका फाइनल खेला जाना है। मैं फिर से 21 और 22 को इस टूर्नामेंट में जुड़ जाऊंगा। कल BC4 के 2 सेमीफाइनल प्रिंस मूवीज पे और फाइनल आएगा अल्ताफ बाली के BC4 चैंपियन ट्रॉफी। फ्री एंट्री, स्विंग कर दिया है, पीछे खिलाड़ी हैं। बढ़िया एफर्ट था वहां पे।
ऑफिस टोस खेला था, लेकिन कमाल का एफर्ट रहा था। लगभग 3 रन बचाए, 1 रन से स्कोर आगे सरक चुका है 35 पे। 35 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। बढ़िया गेंद, बाल बाल बच गए। लॉन्ग वे शफल खेलना चाहते थे, बिल्कुल गेंद स्टंप को फूंक मारती हुई चली गई विकेट कीपर के पास। देर रात अब पिच में उछाल थोड़ा कम हो गया है और हमने देखा है कि अधिकांश गेंदें गुडलैंड पे टिप्पा खाने के बाद बैठ रही है। ड्यू फैक्टर भी हल्का नजर आ रहा है मैदान में। फिर विकेटों के ऊपर से नहीं गई, वाइड। कहते हैं डूबते को तिनके का सहारा, बुरत्याला कारी सा आधार। 1 रन से स्कोर 36 पर पहुंचा है। ओवर नंबर 4 चल रहा है। सामने की ओर से आते हुए तुषार जोशी। उनका जो आर्म एक्शन है वो थोड़ा छोटा है। फील्ड की जमावट देखिए, एक शॉर्ट फाइन लेके एक्स्ट्रा कवर है 30 गज के दायरे में। डीप मिड विकेट है, बैकवर्ड ऑफ द स्क्वायर एक खिलाड़ी है, एक पहरेदार लॉन्ग ऑफ पे। फील्ड लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद, फिर वाइड। देखिए, आप क्रीज के कोने का इस्तेमाल करते तो फिर आपकी गेंदों की जो लाइन चाहिए ऑफ स्टंप और उसके करीब चाहिए। 1 रन से खींचा हुआ ओवर चल रहा है, 37 रन। तुषार जोशी कैलाश नाइक के लिए बल्ले के अंदर लगी, बड़ा शॉट खेलना चाहते थे, लुढ़क कर पहुंची स्क्वायर लेग पे। 1 से ज्यादा कुछ भी नहीं। थोड़ा सा अब गेंदे शरारत कर रही है, जो क्लाइमेट है उसके मुताबिक गेंदे थोड़ी कम उछल रही है। जो बाउंस है वो थोड़ा कम हो गया। उसका कारण ये भी रहता है कि गेंद जब आउटफील्ड में जाती है तो हल्की फुल्की गीली होती है। स्कोर इस वक्त 38 रन, 3 विकेट। फील्ड लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद। ऐसे लग रहा है कि गेंदबाज ने दूसरे मोहल्ले में घर लिया है। वाइड, दूसरे मोहल्ले की गेंदबाजी हो रही है। डाउन्स टू लेग साइड। दिस इज नॉट अ वेरी गुड लाइन मेंटेन बाय तुषार जोशी। आर्या इंटरप्राइजेस टीम संघाचे संघ मालक संजय तरे या व्यासपीठावर आलेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सोफा तसेच ऋतिक गुलवी आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि आमचे भाऊ रोहित नाईक आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सोफा 3 white ball in the server. तुषार स्विंग एंड मिस, फिर अंपायर ने वाइड दिया है. अच्छी कसरत हो रही अंपायर की. अंपायर शकील कोटी. देखिए, अंपायर भी बहुत बहुचर्चित हैं. इनके आगे कोटी लगा हुआ है. कई लोग सवाल करते हैं कि करोड़ों रुपए होने के बाद शकील कोटी क्यों अंपायरिंग करते हैं. ये अंदर की बात है. तुषार जोशी, ये अच्छी वापसी है. वाइड यॉर्कर थी और यहां पे रन आउट. खूप चांगली फिल्डिंग संदीप मोरे यांची पाहायला मिळाली.
तुषार जोशी। इस मरतबा मिसकी हुक, शॉर्ट फाइन लेग पे गेंद, चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं, चुरा लिया है तुमने जो रन को। एक रन और आता हुआ स्कोर में, स्कोर आगे बढ़ता हुआ 43 रनों पे पहुंचा है। ओवर समाप्त हो चुके हैं 4। चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, लगेच टीम मीटिंग करू नका आपण। आमचे अल्पेश गायकवाड आपण वेळ लावलेला आहे तो नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आपण। जो टायमर सेट आहे त्यानुसारच 5 षटक टाकायचे आहेत, लक्षात घ्या आपण। श्रीशा 11 टीमचे कॅप्टन आणि आर्या 11 टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचं आहे। टॉस आपण करणार आहोत। प्रतीक दिवेकर को कंटिन्यू रखा है, लेफ्ट आर्म राउंड दी स्टम्प्स, खींच के मारा, कंट्रोल स्ट्रोक है, आउटफील्ड में खिलाड़ी हैं, 1 रन। चौवालीस रन 4 विकेटों के नुकसान पे। स्विंग कर दिया है, ये भिंगड़ी शॉट है, 6 रन। कमाल का शॉट खेला है वहां पर सुजीत भोईर ने। स्कोर उछलता हुआ पहुंचा है अब 50 पे। कमाल का भिंगरी शॉट, घुटना टेक और सिक्सर देख। इस सिक्सर ने 50 रन पूरे किए हैं हर्षित इंटरप्राइजेस के। प्रतीक फिर से इस मरतबा अच्छी वापसी, वहीं शॉट खेलना चाहते थे। देखिए स्पिन गेंदबाज जब बल्लेबाज के आगे से गेंद को टर्न करता है, घुमाता है, तो बल्लेबाज दुविधा में पड़ जाते हैं, पीछे जाए आगे जाए। प्रतीक नाइक गेंदबाजी दिवेकर, वाइड घोषित के अंपायर शानू कुरैशी ने। मैन फ्रॉम मुंब्रा, 1 रन से स्कोर 51 पे पहुंचा है, 51। ओवर नंबर 5 चल रहा है। बीटीपीएल में मध्य रात्रि में आज का आखिरी मुकाबला शीर्षा 11 और आर्या के बीच होगा। फिर से वाइड, देखिए लगभग 1.5 ओवर ज़्यादा किया है फील्डिंग साइड ने। ये 9वां वाइड है और अंतर्राष्ट्रीय एक्स्ट्रा का जो रिकॉर्ड है वो वेस्ट इंडीज़ के नाम है और भिवंडी टेनिस क्रिकेट में रिकॉर्ड पाइनियर के नाम है। जड़ में गिनती ड्राइव किया, पाइनियर ने बी इंडियन के सामने 29 रन एक्स्ट्रा दिए थे। फ्रीड का जो रिकॉर्ड है वो बालाजी चषक 2016 चैलेंज पे जो हुआ था उसमें 86 फ्रीड आए थे। बढ़िया गेंद, यॉर्कर, लेकिन रन पूरा होता हुआ लेग बाय। इसी ग्राउंड पे जो रिकॉर्ड है कि सबसे ज़्यादा खिलाड़ी शून्य पे जो आउट हुए थे एमएलए ट्रॉफी में, वो हैं 78। 2018 एमएलए ट्रॉफी। बढ़िया गेंद, फिर घुमाया, फिर बीट किया। ओवर समाप्त होते हुए 5 कुल स्कोर है 64 और विकेट गिरी है 4। बने रहिए हमारे साथ, डोंट गो अवे, स्टे ट्यून विथ अस। 5 ओवर के लिए
देखिए, हालांकि 1 मिनट का तो बेनिफिट दिया जा सकता है। सिद्दीक बाबे सर धावसंख्या 54 झाले असतील. 54. 54 ही कहाँ है, 54। देखिए, वैसे भी संदेश पाटिल बहुत बड़े कमेंटेटर हैं, मेरे बहुत करीबी दोस्त हैं और बहुत पहले से ये आपण 2004 से मेरे साथ कमेंट्री करते हैं। एक बात तो है, जब तक माइक हाथ में है, जब तक मुझे नींद नहीं आती। हे आपण पाहू शकता. आपण दोनों- समोरच्या श्यामनाईक गॅलरीमध्ये दोनों नक्कीच. बारवे खिलाड़ी आर्या 11 टीम संघाचे समर्थक आपल्या शैलू मामा याला दाखवला जात आहे समोरच्या स्टँड मध्ये. देखिए, 12वें खिलाड़ी भी थोड़े सुस्त नजर आ रहे हैं। तस्वुर में इस कदर खोए हुए हैं, ना जागे हुए हैं, ना सोए हुए हैं। दूर से खेला है, बल्ले का मोटा सिरा, गेंद गैप में ट्रैवल हो रही है, पीछे खिलाड़ी हैं, 1 रन। दूर से स्क्वायर ड्राइव लगाना चाहते थे बैटर, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 55। देखिए, जब से वुमेन्स क्रिकेट भारत में और दुनिया में फेमस हुआ, आईसीसी को ये सोच पड़ गई थी, फील्डर तो कहाँ जा सकता है, बॉलर कहाँ जा सकता है, बैट्समैन तो कह नहीं सकते। इस मरतबा करारा ड्राइव, 1 रन, यहाँ पे रन आउट हो जाएंगे। तो वो बैट्समैन की जगह बैटर आ गया, और जब वुमेन्स को आप मैन ऑफ द मैच नहीं कह सकते, तो प्लेयर ऑफ द मैच आ गया। समोर श्यामनाईक गॅलरीमध्ये जो बॅनर लावलेला आहे त्या बॅनरचं जर आपण खालती बसायचं, बॅनरला चिपकून उभा राहू नका आपण, जिथे लाईट देखील आहे खालती बसायचं प्रेक्षक वर्ग. देखिए, आकिब पटेल ने ऑनलाइन हमसे जुड़ चुके हैं निज़ामपुरा से। जगदीश नाइक वंडर ऑफ भिवंडी को ऑल द बेस्ट कहा है, और उन्होंने कहा है कि वो अगर सिक्सर की हैट्रिक लगा दें तो उनको 300 रुपये का इनाम दिया जाएगा। डेथ ओवर की शुरुआत, इस मरतबा पैरों में लगी, अपील भी हो रही है बहुत जोरदार अपील भी है। अंपायर का क्या कहना है देखेंगे। लेग बाय, वेरी इंटरेस्टिंग। आई थिंक लास्ट वन वाज अ वेरी क्लोज इंडीड। रिप्ले में हम देखना चाहेंगे, काफी नजदीकी मामला रहा था, लेकिन कहते हैं अंपायर इज द बेस्ट जज। लेग बाय दिया वहां पर, स्कोर है 57। ये धमाकेदार शॉट है, जाएगा स्टैंड में, 6 रन। येणाऱ्या फलंदाजीमध्ये अविनाश मोरे याचं येणं बाकी आहे, मात्र तुषार नाईक याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला प्रेक्षकांना. कडक स्ट्रोक, ठंडी में गर्मी का एहसास दिलाने वाला ये सिक्सर तुषार नाईक के बल्ले से. कड़क चाय हो या कड़क शॉट हो, समोरच्या स्टँड मध्ये जो बॅनर आहे त्या बॅनरला कोणीही चिपकून उभा राहू नका. आमचे समर्थक शैलू तरे, आपण लक्ष द्यायचं तिथे. वेलकम पिंटू पाटील. शैलू तरे सिर्फ दर्शकों से ये कहें कि बैनर को बदन ना लगा के रहे खड़े। ऑन साइड में करारा स्ट्रोक है, थोड़ा फॉर्मलिंग किया है, 2 रन पूरे किए हैं बैट्समैन ने। कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 65। कितनी गेंदें बची है डेथ ओवर की? 1 गेंद बची है। दोनों टीम के कैप्टन शीर्षा एलेमन और आर्या एलेमन। आज के मैच की आखिरी इनिंग संदेश पाटिल करेंगे, क्योंकि अक्षय पांडो इस मैच की समाप्ति के बाद वाड़ा चले जाएंगे। ये रन पूरा हुआ है क्या?
शानू कुरैशी हुआ है, 1 रन से लक्ष्य अब सामने है। लेट प्रभाकर स्मृति के 67 हम आपको लिए चलते हैं संदेश पाटिल के पास आज की शब के आखिरी टॉस के लिए, और खेल की शुरुआत जब होंगी तो आपके साथ रहेंगे अक्षय पांडव। सर ऋतिक गुलवी आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये, आणि पंकज, चला आपण दोघांनी या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत पुढील मॅचचं। आजच्या दिवसातील पहिला टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करणार आहोत मित्रांनो, जिथे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये पोहोचत आहेत। दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत। आर्या 11 टीम संघाचे संजय तरे येथे कॅप्टन आहेत आणि शीर्षा 11 टीमचे कॅप्टन पिंटू। छापाचा कॉल आहे, आलेल देखील तोच आहे। थँक्यू, आपण बसून घ्यायचंय। नक्कीच डिसिजन पेंडिंग ठेवलेला आहे संजय तरे याने। तर नक्कीच फिल्डिंग घेतलेली आहे, आपण जायचं आहे मित्रांनो। आर्या 11 टीम संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। संजय 6 षटकांचा सामना आहे मित्रांनो। स्मित चेहऱ्यावर नेहमी त्याच्या असतो। नक्कीच विशाल मनोहर म्हात्रे यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा गिफ्ट आपण टॉस विनर कॅप्टनला हा गिफ्ट देत आहोत आपण। संजय तरे ते नक्कीच कमेंट नाही करत, मात्र त्याचा क्रिकेट चांगला मिळतो। मॅच ऑन करायची आहे। तुम्ही पाहतात मित्रांनो, भादवड टेमघरपडा प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा पहिला दिवस, यानंतर शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे। एका बाजूला टीम आर्या 11 टीम संघाला आपण पाहणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला शीर्षा 11 टीम संघाला खेळताना पाहणार आहोत आपण। आर्या 11 टीम संघाने नाणेफेकी जिंकली आहे, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर आपण जाणार आहोत कॉमेंट्री बॉक्समध्ये। अक्षय पांडव सर सज्ज होत आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये। धन्यवाद संदेश। लेट नाईट जेही प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे, वेलकम। मैदानावरही अगदी चांगला प्रेक्षक वर्ग रात्री थंडीचं सत्र असताना इथे उपस्थित आहे, त्या सर्वांचंही स्वागत आहे। सलामीची जोडी ज्यानं आज जर आपण पाहिलं ना तर प्रत्येकाला आपल्या फलंदाजीनं खुश केलं, तो जगदीश नाईक मैदानाच्या आतमध्ये जग्गू फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय। त्याची विध्वंसकता आणि त्याची विस्फोटकता जर या मॅचमध्येही तशीच पाहायला मिळाली तर प्रेक्षकांवर आलेली जी मरगळ आहे ना ती अगदी क्षणार्धात उडून जाऊ शकते आणि यानंतरच्या मॅच करता पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक ताजे तवेल होऊ शकतात। अगदी ती फलंदाजी पुन्हा एकदा या मॅचमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल का? कैलास नाईक पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर, समोर जगदीश नाईक उभा आहे। एक चांगलं बॅटल आहे, 2 40+ खेळाडू आणि दोन्ही आपापल्या परीनं परिपक्व असलेले खेळाडू एकमेकाच्या विपक्षामध्ये उभे आहेत। चांगलं बॅटल असेल हे, बघूया कोण कोणावर हावी ठरतोय, कसा खेळ होईल। बेस्ट ऑफ लक बोथ टीम। पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर, तिथे चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं आपलं वैयक्तिक खातं
इथे जगदीश नाईकनं उघडलंय. स्वर्गीय प्रभाकर स्मृती आणि हर्षित एंटरप्राइजेस या दोन टीममध्ये ही मॅच आहे. 67 धावसंख्येचं लक्ष आहे आणि या 67 धावसंख्येला धावफलकावर लावण्याकरता हे दोन खेळाडू मैदानामध्ये आलेत. अनंता जोशी आणि जगदीश नाईक अशी सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहिली आहे. एक सिंगलनं आपलं वैयक्तिक खातं उघडलं जगदीश नाईकनं. अनंता जोशी आपल्या डावाचा पहिला बॉल खेळण्याकरता स्ट्रायकर एंडकडे. कैलास नाईक आहे. ऑफस्टोनच्या बाहेरचा बॉल पिक केलाय, हवेमध्ये उडवलाय क्षेत्ररक्षक. तिथे बॉलला जज तर केलं, मात्र अखेरच्या क्षणी तो बॉल त्याच्या हातामधनं उडला. ऑस्ट्रेलियन स्टाईलनं हा कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला त्यानं, मात्र तिथे ही स्टाईल त्याच्या विरोधात गेली. तिथे तो झेल सुटला. तुषार नाईक मला वाटतं त्या क्षेत्रामध्ये होता आणि एक झेल त्याच्याकडनं ड्रॉप झालाय. आपण जेव्हापासून क्रिकेट खेळत आलो ना तेव्हापासून एक गोष्ट ऐकत आलोय, कॅचेस विन द मॅचेस. तुम्ही झेल घ्याल तर जिंकाल. विकेट तुम्हाला मॅचमध्ये जिवंत ठेवतं. संधी होती इथे. यावेळेस फुल टॉस दिलाय आणि त्याला विदाउट टोल फास्ट राईट दिली या बॉलला, फेकून दिले मिड विकेटच्या डोक्यावरनं. सीमा रेषेच्या पार षटकार. जगदीश नाईक जिथनं या आधीच्या मॅच मध्ये फलंदाजी संपली होती ना, अगदी तिथनंच सुरू केली आहे नव्यानं. एक चांगला स्ट्रोक इथे त्याच्या बॅटमधनं आलाय, षटकारामध्ये परावर्तित केलं. या बॉलला या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोचतीये ती 8 वर. 40+ खेळाडू म्हणून जगदीश नाईक या टीम मध्ये आहे आणि 40+ चा हा खेळाडू अगदी कामाला आला. या आधीच्या मॅच मध्ये त्याची बहरदार फलंदाजी आणि त्यामुळे तो ठरला होता मॅन ऑफ द मॅच. या मॅच मध्ये ही अगदी त्याची तशीच बहरदार फलंदाजी त्याच्या टीमला ऍक्सेप्ट आहे आणि त्याची सुरुवात तर त्यानं केली आहे. एक षटकार त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. कैलास नाईक 3 बॉल 8 धावा त्यानं आतापर्यंत खर्च केल्यात. पुढे टाकलेला बॉल ज्याला अगदी जमिनीलगत खोदून काढला असं म्हणावं लागेल. त्या चेंडूला फुलर लेंथवर चेंडूला पिच केलं होतं. एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. अगदी सेन्सिबल क्रिकेट, चांगलं क्रिकेट. 40+ जर आपण पाहिलं ना तर या आधीच्या मॅच मध्ये 48 धावसंख्येची इनिंग आपण जगदीश नाईक कडनं पाहिली आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे अलंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल इथे आहे तो इथे नियमानुसार कमी केला गेलाय. मात्र यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला पाहतायत त्यांच्याकरता कॉमेंट्री ऑन आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस जर आपण पाहिलं तर धावफलकावर धावसंख्या 10 आहे. येणारी इथनं अजूनही 5 षटकं शिल्लक आहेत आणि या 5 ओव्हरमध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं तुम्हाला अजून 57 धावा बनवायच्या आहेत. जगदीश नाईक चांगली फलंदाजी करताना जरूर पाहायला मिळाला. येणाऱ्या ओव्हर्समध्ये जर तो मैदानाच्या आतमध्ये त्याच पद्धतीने फलंदाजी करत राहिला तर निश्चित विजय आपल्या टीम करता तो लवकर खेचून आणू शकतो. संदेश आमच्यासोबत स्कोरिंगमध्ये आहेत सध्या. कौशल क्रिएशन भिवंडी त्यांचे स्कोरबुक या स्पर्धेच्या निमित्तानं वापरले जात आहेत. सुभाषजी धुमाळ तेही एक समालोचक आहेत आणि त्यांचे हे स्कोरबुक तुम्ही या स्पर्धेकरता वापरताना पाहताय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी सोप्या पद्धतीनं बनवले गेलेले जे स्कोरबुक आहेत कुशल क्रिएशन भिवंडीचे, ते सुभाषजी धुमाळ यांचे हे स्कोरबुक तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहताय. राज गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आलाय.
राज भोईरचा हा बॉल तिथे नजरेमधनं हटला, विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू येतोय. आक्रमकता इथे दाखवण्याचा प्रयत्न जरूर केला फलंदाज अनंत जोशीनं, मात्र अनंत जोशी त्याला बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन घडवणं शक्य झालं नाही. चेंडू निर्धावच्या स्वरूपानं आलाय आणि हे डॉट बॉल या मॅचमध्ये महत्त्वाचे आहेत. दुसरी मॅच खेळते येथे टीम हर्षित एंटरप्राइजेस. पहिल्या मॅचमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता, त्यामुळे या मॅचमध्ये विजयाचा प्रयत्न निश्चित असेल त्यांच्याकडनं. ऑफ्टमवरनं एक चांगला बॉल आतल्या बाजूनं कट झाला, विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं निघून गेला. गरजेचे आहेत या पद्धतीचे निर्धाव बॉल. टप्पा खाल्यानंतर कट जाणारा हा चेंडू फलंदाज ओळखू शकला नाही. अनंत जोशी एक्सपिरियन्स असलेला खेळाडू आहे, मात्र एक ज्युनियर गोलंदाज इथे आपल्या बोटांची जादू किंवा आपल्या गोलंदाजीमधली वैविध्यता दाखवतोय सध्या. यावेळेस फटका चांगला, एक क्षेत्ररक्षक येतोय तिथे, मात्र लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक त्यानं चुकी केली आहे. त्याच्या चुकीचं भुगतान त्याच्या टीमला करावं लागेल. बॉल निघून गेलाय सरळ सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4. चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकतेने जाऊन पोचती येते. एकंदर 14 या आकड्यावर. मिसफिल्डनं आल्यात की कुठनं आल्यात ते मॅटर करत नाही. इथे तुम्हाला 67चा पाठलाग करायचा आहे, त्यामुळे रन्स येणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक अगदी त्याच्या समोरनं. हा बॉल मिड विकेटला क्लिअर करेल. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. बघा, जेव्हा तुम्ही एखाद्या फलंदाजाला हवी होण्याची संधी देताना मिसफील्ड करता, मग त्यानंतर त्यांचं मनोबल वाढतं आणि त्यानंतर मग या पद्धतीची फटकेबाजी होते आणि तेच चित्र सध्या मैदानामध्ये आहे. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. अजूनही विजयाकरता 47 धावा त्या गरजेच्या आहेत. पुढचा बॉल. यावेळेस मात्र फटका ऑन साईडला सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे यावेळेस. बॉलला स्टॉप केलं. एक सिंगल तिथे धावफलकावर जोडली जाईल. सिंगल डबल्सही महत्त्वाचे आहेत. प्रत्येक बॉलवर तुम्ही षटकार चौकारानं धावफलकाला वाढवण्याचा प्रयत्न कराल तर मग ते तुमच्याकरता धोकादायक ठरू शकतं. आणि इथे जर आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज खूप सारा एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे आणि चांगली बॅटिंग करतात. विशेषतः ही टीम जर आपण विचार केला ना तर यावेळेस मात्र अगदी चांगला फटका तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरकडे उडवण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल तर तिथे जरूर आली आहे. डबल करता कॉलिंग आहे. अगदी जी तंत्रशुद्धता ज्याला म्हणतात किंवा कॉपीबुक स्टाईल ज्याला म्हणतात, त्या कॉपीबुक स्टाईलचा अवलंब करण्याचा प्रयत्न तिथे जगदीश नाईककडनं केला गेला. बॉल हवेमध्ये राहिला, झेलची संधी होती, मात्र अखेरच्या क्षणी बॉल जमिनीवर पडला आणि तद्वर 2 धावा इथे पळून झाल्या. या 2 धावाने धावफलक 23 या आकड्यावर. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर येणारी 4 षटकं आहेत. 11च्या सरासरीनं जर आपण पाहिलं तर 44 धावा इथनं तुम्हाला बनवायच्या आहेत. खूप जास्त परिश्रम किंवा खूप जास्त फटकेबाजी त्याची गरज नाही. तुम्ही जर चांगली फलंदाजी कराल, सिंगल डबल जर रोटेट ठेवाल, एखाद्या बॉलला लूज डिलिव्हरीला तुम्ही षटकारामध्ये कन्वर्ट कराल तर मग तिथे विजय संपादित करणं तुमच्याकरता सोपं ठरू शकतं. आणि सध्या जर आपण पाहिलं तर सलामीची जोडी जी मैदानामध्ये आली आहे, जगदीश नाईक आणि अनंत जोशी दोघांनीही फलंदाजी चांगली केली आहे. जगदीश नाईक वैयक्तिक 5 बॉल त्यानं फेस केलेत आणि त्यामध्ये रन्स बनवल्यात त्यानं 10. अनंत जोशी ज्यांनी आत्तापर्यंत बॉल फेस केलेत 7 आणि त्यामध्ये रन्स बनवल्यात 13. चांगला स्ट्राईक रेट आहे दोन्ही फलंदाजांचा या मॅचच्या दृष्टीनं आणि हाच चांगला स्ट्राईक रेट विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतो. आणि इथे सलग दुसरा विजय जर नोंदवला तर मला वाटते टॉप 4 मध्ये जाण्याकरता जास्तीत जास्त चान्स मिळतील. टीम मीटिंग करता एवढा वेळ नाही आहे तुम्हाला. चला लगेचच आपापल्या जागी जागून मॅच सुरू करायचे. अंपायर वॉर्न करायचं आहे, कारण जी वेळ दिली आहे त्या वेळेतच तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. पहिली 5 षटकं ज्याकरता 25 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिला गेला आहे, त्या 25 मिनिटात 5 षटकं जर पूर्ण झाली नाही तर मग
एक खेळाडू 38 सर्कलमध्ये तुम्हाला अतिरिक्त आणावा लागेल शेवटच्या ओव्हरमध्ये. हरीश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. हरीश मालावकर जो सध्या कर्णधार आहे या टीमचा सरसेनापती आपण म्हणू शकतो. तो सरसेनापती आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. विकेट त्याला इथे आपल्या टीमला मिळवून द्यावी लागेल. एक ब्रेक थ्रू मिळवायच्या दृष्टीनं त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर बोलवलं गेलंय. हरीशनं इथे जर चांगली गोलंदाजी केली तर त्याच्या टीम करता या मॅचमध्ये जागा निर्माण होईल आणि इथे जागा निर्माण करावीच लागेल. डू ऑर डाय अशी सिच्युएशन आहे त्यांच्याकरता. कारण ही मॅच जर इथनं हातातनं गमावली तर मग या स्पर्धेमधलं आव्हान तेही जवळपास संपुष्टात येऊ शकतं तुमचं. हरीश जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे त्याचं स्वागत. पहिलाच बॉल उडवलाय, फेकून दिलाय सीमा रेषा पार. इथे एक तगडा प्रहार, लॉंगनच्या डोक्यावरनं षटकार. बाला तरे तिथे मॅचला एन्जॉय करतायत आणि अगदी त्यांच्या हातामध्ये हा बॉल गेला. षटकार इथे आपल्याला पाहायला मिळालाय. या षटकाराच्या मदतीनं हरेचं स्वागत केलंय. धावसंख्या 29 या आकड्यावर. चांगली फलंदाजी या दोन्ही सिनियरकडनं, दोन्ही 40+ खेळाडूंकडनं. लेजंड आहेत आणि अगदी तो लेजंडचा खेळ त्यांच्याकडनं पाहायला मिळतोय. आम्ही अजूनही खूप चांगलं क्रिकेट खेळू शकतो, आम्ही अजूनही मॅच विनर म्हणून मैदानामध्ये लढू शकतो, हे दोन्ही खेळाडूंनी दाखवून दिलंय अगदी योग्य तऱ्हेनं. खूप चांगला खेळ राहिला अनंत जोशी आणि जगदीश नाईक यांचा. सध्या हरीश गोलंदाजीच्या ट्रॅकवर, ज्यानं 2 बॉलमध्ये रन्स खर्च केल्या 7. या ओव्हरमध्ये जर त्याला विकेट मिळवणं शक्य झालं नाही तर मॅच थोडंसं जिंकणं कठीण होऊ शकतं त्यांच्याकरता. यावेळेस वाईडचा इशारा आलाय. ऑफ्टमच्या बाहेर वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, खूप जास्त बाहेर यावेळेस बॉलला पीच केलं आणि त्यामुळे वाईड इशारा आलाय तिथे. धावसंख्या 31. येणारे जे बॉल आहेत, काय रणनीती असेल हरीशची जगदीश नाईकच्या विपक्षामध्ये. इथे जगदीश नाईकची रणनीती स्पष्ट आहे की मला षटकार खेचायचे आहेत, मला लवकर मॅचला फिनिश करायचं आहे. लेग बायचा इशारा आलाय. 1 रन, ज्यानं धावफलक 32 या आकड्यावर. 32 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू असताना जी धावगती अपेक्षित आहे प्रत्येक ओव्हरमध्ये 11च्या जवळपास, अगदी त्याला अनुसरून फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल टप्पा खाल्यानंतर फलंदाजाला बीट करत असताना विकेट कीपर पर्यंत गेला. दोन चेंडू अजूनही या ओव्हर मधले शिल्लक आहेत. गोलंदाज हरीश. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. सेल्फ फॉलोथ्रू मध्ये संधी आहे इथे आणि झेल सुटलाय. इथे रनआउटचा विकेट तो जर आणि जिथे विकेट घेतली आहे, विकेट घेतली नसती तर तुम्हाला 2 धावा पेनल्टीच्या त्या भोगाव्या लागल्या असत्या. इथे विकेट सॅक्रिफाईस केली असं म्हणावं लागेल, कारण नवीन फलंदाज एक युवा खेळाडू आहे तुषार जोशी, ज्याला मैदानामध्ये धाडलं गेलंय आणि अगदी चांगली इनिंग. त्यांचे संघ सहकारी टाळ्या वाजून स्वागत करतायत आणि का करू नये. 40+ खेळाडूंना ओपनिंग करायचं आहे. 67चा पाठलाग करताना जर ओपनिंग जोडीनं तुम्हाला 32-33 ची एक चांगली सुरुवात 33 धावसंख्येची जर मिळवून दिली आहे तर मग निश्चित टाळ्या बनतात तिथे. आणि त्या टाळ्या वाजताना पाहायला मिळाल्या 18 रनची एक चांगली इनिंग अनंता जोशी यांच्या माध्यमातून आपण पाहिली. जगदीश नाईक अप्रतिम फलंदाजी केली आहे. चांगला खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं स्पर्धेतील सर्वाधिक रन या खेळाडूच्या नावावर असतील आतापर्यंत जर विचार आपण केला. 50+ जवळपास 58 धावा. यावेळेस मात्र चांगला कटशॉट तिथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे. अखेरच्या क्षणी असं वाटलं होतं की बॉल त्याला हुळकावणी देऊन सीमारेषेला क्लिअर करेल की काय, मात्र तिथे त्यानं चाणाक्षरता दाखवली, आपल्यामधली चपळता दाखवली, बॉलला स्टॉप केलं.
धावसंख्या जर आपण पाहिली तर ती जाऊन पोचती एकंदर 34 या आकड्यावर. 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 3 ओव्हर नंतर 34 आहेत. 3 ओव्हर अजूनही शिल्लक आहेत आणि त्यामध्ये 33 या विजयाकरता तुम्हाला बनवायचे आहेत. 34 बनवल्यात, 33 बनवायचे आहेत. कशा पद्धतीने बनवल्या जातील की त्यापासून रोखून आपलं आव्हान जिवंत ठेवलं जाईल ते टीम हर्षित एंटरप्राइजेसकडनं हे आपल्याला जरूर पाहायचं आहे. मात्र नवीन गोलंदाज कोण, कोणाच्या खांद्यावर विश्वास दर्शवला जाईल त्याकरता जास्तीचा वेळ घेऊ नका. ओव्हर नंबर 4 आणि चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याकरता यावेळेस येत असताना गोलंदाज अमोल तरे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. फलंदाजी करताना त्याला फारसा दमखम दाखवता आला नाही. डॉट बॉल गेले होते त्याच्या बॅटमधनं. 6 बॉल त्यानं फेस केले होते आणि त्यामध्ये 3 धावा त्यानं बनवल्या होत्या. इथे त्याला आता मैदानामध्ये चांगली गोलंदाजी करून, अगदी तशीच गोलंदाजी करून या मॅचमध्ये आपल्या टीम करता जागा त्याला निर्माण करावी लागेल. अमोल तरे समोर जगदीश नाईक स्ट्रायकर एंडकडे फलंदाजी करतोय. यावेळेस फटका चांगला आहे जगदीश नाईकच्या बॅटमधनं. बॉल निघून जाईल फ्रंट ऑफ द स्क्वेअर आणि मिड विकेटच्या मध्यावरनं सीमा रेषा पार षटकार. अगदी चांगला स्ट्रोक यावेळेस होता. बॉडी लाईनवर चेंडूला डिलिव्हर केलं होतं आणि तिथनं मग जगदीश नाईक त्यानं आपल्या फलंदाजीची करामत गोलंदाजाला दाखवली आणि षटकारामध्ये परावर्तित केलं या बॉलला. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचती येते एकंदर 40 या आकड्यावर. 27 धावा इथनं विजयाकरता गरजेच्या आहेत. या आधीच्या ओव्हरमध्ये ही पहिल्याच बॉलवर षटकार आला होता. या ओव्हरमध्ये ही पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. यावेळेस हा बॉल ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेर. वाईटचा इशारा इथे. पंचांचे दोन्ही हात समांतर. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 41. मॅचवर कुरघोडी करण्याच्या दृष्टीनं अगदी योग्य ती फलंदाजी जगदीश नाईक सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आपण पाहिलेत. यावेळेस कट केलंय बॉलला. खाली क्षेत्रामधनं बॉल चाललाय. सीमा रेषेचा वेध घेत आणि निघून जाईल सीमा रेषा पार. अप्रतिम फलंदाजी, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स जगदीश नाईक याच्याकडनं आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहताय. या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये आणि धावसंख्या 4 न वाढताना पुढे सरकून 45. त्या जिथे चेंडू गेला अगदी त्याच कोपऱ्यात सिद्दीक भाबे सर तिथे आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांच्या जवळच हा बॉल गेला त्यांच्या भेटीला आणि ते त्या क्षेत्रामध्ये बसलेत. हे प्रेक्षकांना दाखवायला तो बॉल तिथपर्यंत जाताना आपल्याला पाहायला मिळाला. पंचेचाळीस 45 ऑन बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न. फसलाय बॉल हवेत आहे. संधी दवडली गेली. बहुधा खेळाडूंना ही मॅच जिंकायचीच नसावी असं प्रदर्शन आहे. तिथे सेल्फ फॉलो थ्रो मध्ये अगदी सहज सोपा चान्स होता हरीशला. त्यानं तिथे झेल गमावला. यावेळेस अमोल तरेच्या गोलंदाजीवर अगदी सोपा चान्स. पुढेच एकदा अजित होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. रणजित होता आणि तिथे त्यानं तो झेल सोडला, जीवनदान दिलंय. ऑफ्टमवर पुन्हा एकदा सोडून दिलाय बॉलला कारण इथे लाईन टू लाईन वाईड आहे. त्यामुळे हा बॉल अतिरिक्त म्हणून गणला जाईल. 47-47. आता 20 धावसंख्येची गरज आहे आणि या 20 धावा बनवण्याकरता तुमच्याकडे जवळपास 15 बॉल आहेत. 15 चेंडू शिल्लक आहेत कारण ओव्हर नंबर 4 सध्या प्रगतीपथावर आहे. यावेळेस मात्र बॉलला हवेमध्ये उडवण्याचा प्रयत्न. फसलाय. चेंडू हवेत आहे. झेल टिपला गेलाय. कैलाश नाईककडनं माघारी परतावं लागेल फलंदाजाला. तुषार जोशी त्याच्या पारीचा अंत झालाय. विकेट आली आहे. खेळाडू बाद.
भिवंडी कमेंट्री का शाहरुख खान किसके पीछे लगी है? यावेळेस एक चांगला फटका तिथे एक्स्ट्रा कव्हर पर्यंत बॉल गेला, जोपर्यंत फील्ड केला एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलाय. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 48-48. विजयाकरता अजूनही जर आपण पाहिलं तर 19 धावसंख्येची गरज आहे आणि येणारे चेंडू शिल्लक आहेत. इथनं 13 चेंडू शिल्लक आहेत. 13 चेंडू आणि 19 शेवटचा बॉल या ओव्हरचा. यावेळेस मात्र टॅप केलं. एक सिंगल घेण्याचा मनसुबा होता तिथे, मात्र नाकारलं. योग्य कॉल. ते म्हणतात ना, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. अगदी तसा मनाचा ब्रेक होता, उत्तम ब्रेक होता. कारण इथे एक रन चा जो कॉल आहे तो अंगलट येऊ शकला असता, विकेट मिळू शकली असती. त्यामुळे एक सिंगलवर विकेट जाऊ शकली असती. त्यामुळे निर्धाव चेंडू जाणं इथे परवडलंय. धावसंख्या 48 आहे. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये विजयाकरता 19 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 19 धावा या मॅचला जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 12 बॉल 19 पाहिजे असतील, 18ची गरज आहे, माफ करा. 12 बॉल 18 म्हणजे 9च्या सरासरीने 18 धावा 2 ओव्हरमध्ये तुम्हाला धावफलकावर लावायच्या आहेत. हरीश आलाय पुन्हा एकदा. या मॅचचा चेहरा जर बदलवायचा हरीशला, इथे एक चांगलं षटक आणि विकेट मिळवणारं षटक ते हाताळून जावं लागेल. कारण विजय संपादित करणं त्यांच्या टीम करता आता अत्यावश्यक बनलंय. इथे काय ते विजय नोंदवतील, काय हरीश या मॅचमध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णायक षटक, टर्निंग पॉइंट आपण म्हणू शकतो, ते षटक इथे त्याच्याकडनं हाताळला जाईल का? एक प्रेशर क्रिएट करणारा षटक तो जर इथे हाताळू शकला तर निश्चित या मॅचमध्ये त्याच्या टीम करता एक चांगली जागा निर्माण होईल. जो हरीश सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, कर्णधार आहे, सरसेनापती आहे या टीमचा. या सरसेनापतीला चांगल्या पद्धतीनं खेळ करत लढावं लागेल आणि त्याचं लढणं त्याच्या टीम करता खूप महत्वाचं आहे. नंतर ते खेळू दे. लेजंड खेळाडू आहे जगदीश नाईक. पाण्याची गरज आहे त्यामुळे ते पाणी त्याच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. येणारे 12 बॉल आणि या 12 बॉल मध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर मी 19 बरोबर बोलतोय. 19 ची गरज आहे कारण इथे एक रन एक्स्ट्रा सिस्टम मध्ये काउंट झाली होती. एक चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. कारण मी जेव्हा कॅल्क्युलेशन केलं होतं तेव्हा 19 मला बरोबर कळालं होतं. मात्र सिस्टम मध्ये 18 दाखवत होत्या. मात्र तिथे एक रन जी शेवटच्या बॉलवर एक्स्ट्रा काउंट झाली होती. 19 ची गरज आहे. येणारे 11 बॉल शिल्लक आहेत आणि 19 ची गरज आहे. हरीश मालावकर ज्याच्यावर जबाबदारी आहे. एक बॉल तर त्यानं चांगला टाकलाय निर्धावच्या स्वरूपानं. ऑफ्टनच्या बाहेर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू, सलगचा दुसरा इथे डॉट. इथे रिव्ह्यू घेतला गेलाय. तिसऱ्या पंचाची मागणी केली गेली. वाईट करता रिव्ह्यू इथे आहे. इट्स अ फेअर बॉल. रिव्ह्यू लॉस झाला इथे, त्यामुळे तुम्हाला आता तो पुन्हा घेता येणार नाही. एका इनिंग मध्ये एकच रिव्ह्यू तुमच्याकरता अवेलेबल आहे. 2 बॉल सलगचे निर्धाव आले तिथे आणि या 2 निर्धाव चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 48 वर. मी म्हटलं ना, एक चांगलं षटक या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतं आणि ते चांगलं षटक हरीश सध्या मैदानामध्ये हाताळतोय. चांगला बॉल इथे हरीशकडनं. यष्ट्यांचं गोड चुंबन घेतल्यानंतर बॉल विकेटच्या मागे माघारी परतवले फलंदाज प्रतीक दिवेकरला. प्रतीक दिवेकरकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या, मात्र त्या अपेक्षा भंग झाल्यात.
2 निर्धाव चेंडू खेळल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर त्याला माघारी परतावं लागलंय. विकेटचं पतन खेळाडू बाद. तीन चेंडूचा खेळ या ओव्हरमधला कंप्लीट झाला. या 3 चेंडू नंतर धावफलकावर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 48 आहे. चंद्रकांत नवीन चंदू मैदानाच्या आतमध्ये आलाय फलंदाजी करण्याकरता. विध्वंसकता त्याच्यामध्ये ठासून भरली आहे, मात्र ती या मॅच मध्ये त्याला आता दाखवावी लागेल. यावेळेस मात्र हा बॉल पुढे खेळवला. चांगल्या पद्धतीची इथे गोलंदाजी पाहायला मिळाली. पिचिंग आउटसाइड द ऑफ्टम तेच हेरलं यावेळेस पंचांनी आणि नाकारलं. जी काही अपील होती ती नाकारली. धावसंख्या 49. आता विजयाकरता जे आव्हान आहे ते 18 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस फटका चांगला आहे. जगदीश नाईकच्या बॅटमधनं क्षेत्ररक्षक येतोय तिथे. एक सिंगल या मॅच मध्ये या ओव्हरमध्ये इथे स्ट्रायकर एंडकडे येण्याची जास्त संधी मिळाली नाही जगदीश नाईकला, आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर ही मॅच आता थोडीशी कठीण झाली आहे. तिथे जर आपण पाहिलं तर चेंडू तो पंचांना दाखवला जातोय, काहीतरी प्रॉब्लेम असावा. फिफ्टी कम्स अप. 50 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होतीये. इथे रंगतदार स्थिती आहे. 8 बॉल आणि 18. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल डाव एसटीवर पडलाय. बचावलाय मात्र वाईट आलाय. वाईट येणं गरजेचं आहे. इथे एक एक रन महत्वाची आहे. धावसंख्या 51 या आकड्यावर. तुम लोग सब
51 धावा दाफलकावर आहेत. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर, गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र चांगला बॉल, यष्टी उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉइड करणारा बॉल, या मॅच मध्ये कमबॅक करून देणारा बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज हरीश कडनं. एक चांगलं षटक त्याला इथे हाताळायचं होतं. या मॅच मध्ये त्याच्या टीमला पुनरागमन करून देणारं आणि ते चांगलं षटक त्यानं इथे जरूर हाताळलंय. या ओव्हरमध्ये त्यानं अगदीच कमी धावा खर्च केल्यात, कारण इथे आता येणारे बॉल शिल्लक राहिलेत 6 आणि या 6 बॉल मध्ये गरज आहे ती 16 धावसंख्येची गरज. 6 चेंडू आणि 16 धावा. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. जो सामना असा वाटत होता एकतर्फी इथे टीम स्वर्गीय प्रभाकर स्मृती हा संघ जिंकेल, ती मॅच आता 6 बॉल 16 वर आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवी नाईक फलंदाजी करण्याकरता आलाय. जगदीश नाईकच्या साथीनं त्याला एक चांगली इनिंग पेशकश करावी लागेल. रवी नाईक आणि जगदीश नाईक, सर्वांच्या नजरा जगदीश नाईककडे आहेत. त्याच्या बॅटमध्ये 3 चांगले बॉल जर स्पर्श करून गेले तर मग निश्चित ही मॅच स्वर्गीय प्रभाकर स्मृती या टीमच्या बाजूने जाईल. अन्यथा हर्षित एंटरप्राइजेस या स्पर्धेमध्ये पहिला विजय नोंदवण्याच्या तयारीमध्ये आहेत, कारण इथे विजय नोंदवणं त्यांच्याकरता अत्यावश्यक आहे. कोण जिंकेल याकडे सर्वांच्या नजरा आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर अमोल तरे आलाय. शेवटचा आणि अंतिम षटक त्याच्या हातामध्ये आहे. जगदीश नाईक आणि अमोल तरे या दोघांमधला संघर्ष. 6 चेंडूत 16 धावसंख्येची गरज. प्रेशर प्रेशर ते आहे दोन्ही बाजूनं. खूप महत्वाच्या क्षणी लेट नाईट मात्र अगदी चांगली मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळते. चेंडू शिल्लक आहेत 6 आणि या 6 बॉल मध्ये विजयाकरता 16 धावसंख्येची गरज. अमोल तरे आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं जगदीश नाईक करता. ऑफ्टमवरनं हा बॉल, वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली आहे. लाईन टू लाईन वाईड आहे, त्यामुळे इथे वाईटचा इशारा आला होता. मात्र तिसरे पंच बघूया ते काय डिसिजन देतील. परेश महाजन जे आमचे तिसरे पंच आहेत, इट्स वाईड, त्यांनी दुजोरा दिलाय. ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय होता त्याला दुजोरा दिलाय. वाईट बरोबर आता येणारे 6 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज. प्रत्येक चेंडू नंतर काहीतरी वेगळं इथे पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू नंतर प्रेशर ते मैदानामध्ये वाढत असताना इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता अमोल तरे, समोर जगदीश नाईक उभा आहे. 6 बॉल 15 धावसंख्येची गरज आहे. इथे उडवलाय, फेकून दिलाय बॉलला सीमा रेषा पार. जगदीश नाईकचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड तडाखा षटकार. 6. काय बॅटिंग करतोय मैदानामध्ये, लढतोय, झुंजतोय. आतापर्यंत 3 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलाय. अप्रतिम, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. जगदीश नाईक या खेळाडू करता ते वाक्य आहे ना जे प्रचलित आहे, शेर कितना भी बुडा हो जाए शिकार करना नहीं छोड़ता, आणि त्यानं ते शिकार करणं अजूनही सोडलेलं नाहीये. मैदानाच्या आतमध्ये अगदी प्रत्येक गोलंदाजाची शिकार योग्यतेने करत असताना जगदीश नाईक इथे परफेक्ट यॉर्कर लाईनचा बॉल यष्टी उद्ध्वस्त करून गेला. माघारी परतवले जगदीश नाईकला. मॅच मधली सर्वात महत्वाची विकेट आली आहे. आता येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत ते 4 आणि 4 बॉल मध्ये विजयाकरता रनची गरज आहे 9. मात्र जगदीश नाईक बाद होण्यापूर्वी अप्रतिम परफॉर्मन्स आणि अप्रतिम बॅटिंग त्याने केली आहे. एकदा जगदीश नाईकचा हा परफॉर्म आवडला असेल तर जेही या मैदानावर आहेत त्यांच्याकडनं टाळ्या निश्चित अपेक्षित असतील. काय बॅटिंग केली या खेळाडूनं, अप्रतिम लाजवाब खेळ त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाला. वैयक्तिक 30 धावा, या आधीच्या मॅच मध्ये वैयक्तिक 48 धावा.
अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन त्याच्याकडनं आपण पाहिलंय. येणारे बॉल शिल्लक आहे 4 आणि विजयाकरता 9 धावसंख्येची गरज आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता यावेळेस येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय सनी भोईर जो फलंदाजी करण्याकरता आलाय. बलदंड देहेष्टी आणि त्या बलदंड देहेष्टी प्रमाणच एक मोठा फटका त्याला इथे मैदानाच्या आतमध्ये सजवावा लागेल. येणारी 4 बॉल 9 धावसंख्येची गरज आहे. मॅच रंगतदार स्थितीकडे वाटचाल करतीये. काय घडेल या बॉलवर. प्रत्येक चेंडू गणिक मॅच मधली जी उत्कंठा आहे ना ती उत्कंठा वाढताना तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा बॉल इथे कट टू कट चांगला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला. सरळ विकेटच्या मागे नेला. इथे फलंदाज सफल नव्हता किंवा चेंडूवर तो आला नव्हता. त्याचा फायदा गोलंदाजाला जरूर मिळाला. एक निर्धाव चेंडू आलाय. 3 चेंडू 9 धावसंख्येची गरज. मॅच होती कुठे आणि ती मॅच आली आहे कुठे. येणारे 3 बॉल 9 धावसंख्येची गरज. गोलंदाजीच्या ट्रॅकवर अमोल तरे. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. अमोल तरे स्वतः बॉलच्या खाली आणि इथे त्यानं केली आहे चुकी. एक सिंगल दाफलकावर जोडली गेली की नाही. तिथे मला वाटते बॉलनं यष्ट्यांचा स्पर्श केलाय. विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेट मिळाली. येणारी 2 बॉल विजयाकरता 9 धावसंख्येची गरज. दोन चेंडूचा खेळ. विजयाकरता 9 धावसंख्येची गरज आहे. एक षटकार या मॅचचं चित्र पुन्हा एकदा बदलेल का. इथे रवी नाईकच्या बॅटमधनं एक षटकार आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचला कलाटणी देणारा, या मॅचचं चित्र बदलवणारा, या मॅच मधली उत्कंठा ती शिगेला पोहोचवणारा षटकार काय येणाऱ्या बॉलवर इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं अमोल तरे मॅच मधला निर्णायक चेंडू घेऊन जाण्याकरता सज्ज झालाय. अमोल तरेचा हा निर्णायक बॉल या मॅचचं चित्र काय असेल ते स्पष्ट करणारा हा बॉल असेल. यावेळेस मात्र फटका चांगला बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल तर इथे जरूर मिळाली. डबल करता कॉलिंग आहे मात्र जोवर फेकी येईल तिथे जर आपण पाहिलं 2 कंप्लीट झाल्यात. जिथे नॉन स्ट्राईक एंडलाच विकेटची संधी होती तिथे स्ट्रायकर एंडला विकेट मिळवण्याचा प्रयत्न केला. कलेक्शन मधनं चूक झाली आणि त्यामध्ये 2 आल्यात. सामना जर बरोबरीत सुटला तर मला वाटतं इथे सुपर ओव्हर ती प्रेक्षकांना पहिल्याच दिवशी पाहायला मिळेल. इथे गोल्डन षटकार येईल का. तो गोल्डन षटकार प्रत्येकाला पाहायला आवडेल कारण त्यानंतर मग असेल ती सुपर ओव्हर. सज्ज होईल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अमोल तरे. 1 चेंडू आणि विजयाकरता 7 धावसंख्येची गरज आहे. षटकार आला तर सुपर ओव्हर. क्या हम उम्मीद कर सकते हैं इस टूर्नामेंट का पहला सुपर होने जा रहा है. प्रेक्षकांची तर अपेक्षा तीच आहे. इथे एक षटकार यावा आणि सुपर ओव्हर पाहायला मिळावी. मात्र इथे फिल्डिंग करणारी टीम सिंगल डबल किंवा चौकार आला तरी हरकत नाही हा विचार करते. फलंदाजी करणारी टीम तर सुपर ओव्हरचाच विचार करेल. अमोल तरे मॅच मधला निर्णायक बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. समोर फलंदाजी करण्याकरता फलंदाज सनी भोईर. रवी नाईक माफ करा. यावेळेस उडवलाय बॉल हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला आणि या मॅचला इथे जिंकलंय ते टीम हर्षित एंटरप्राइजेसनं. काय गोलंदाजी केली या मॅच मध्ये हरेशनं आणि त्याच्या त्या निर्णायक गोलंदाजीमुळेच या मॅच मध्ये एक जागा निर्माण झाली आहे. मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत. कैलास नाही मॅन ऑफ द मॅच पुण्याच्या एकदा 40+ एक लेजंड खेळाडू जो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नाव आहे कैलास नाईक. कैलास नाईक ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
नवा सामना इथे आपल्या भेटीला येईल आणि या नव्या सामन्यात धावतं समालोचन आणि धावतं विवरण पहिल्या 6 षटकांकरता आपल्या सोबत पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्याचा एक बुलंद आवाज सिद्दीक भाबे सर. नक्कीच आवाज ऐकणार आहेत. त्याच्या अगोदर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. शेवटचा सामना आहे. अजिबात उशीर नको या मॅचसाठी. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण. संजय तरे, सागर तरे, आपण आपली फिल्डिंग लावून घ्यायची लगेच. आणि मॅन ऑफ द मॅच कैलाश नाईक इज अ मॅन ऑफ द मॅच. 23 धावांची खेळी पाहायला मिळाली कैलाश नाईक यांची. तर कैलाश नाईक आपण यायचे मॅन ऑफ द मॅचसाठी VIP डाईजवर. मित्रांनो उमेद नक्कीच कायम ठेवलेली आहे या स्पर्धेमध्ये. हर्षित एंटरप्राइजेस, योगेश गुलवी, फॅम टीम या संघाने. या आपण पाहू शकता बॉबी पाटील याला दाखवला जात आहे आपल्या टीव्ही मॉनिटरवर. रविकांतजी पाटील यांना आपण पाहतोय. रंगनाथजी तरे, हरिभक्त पारायण. मागच्या बाजूला निकित जोशी, गरकाबाई डोंगरे, योगेश तरे एन्जॉय करताना आपल्या घरच्या मैदानावर आपल्या स्पर्धेमध्ये. प्रल्हादजी नाईक, त्याचबरोबर सचिन भाऊ तरे यांना दाखवला जात आहे. द्वारकानाथ तरे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. मॅन ऑफ द मॅच कैलाश नाईक आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 23 धावांची खेळी आपल्या संघासाठी. आणि ठरलं मॅन ऑफ द मॅच जादूगर कैलाश नाईक या मॅचचं मॅन ऑफ द मॅच. आपण पाहू शकतो आपल्या टीव्ही मॉनिटरवर. वॉला बादवर करेश मात्रे, सचिन भाऊ तरे यांच्याशी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रल्हादजी नाईक, त्याचबरोबर रंगनाथजी तरे, द्वारकानाथ काका तरे, बॉबी पाटील हे आपण पाहत आहेत. मागच्या बाजूला निकित जोशी काहीतरी चर्चा करतायत. कैलाश नाईक यांना आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. कैलाश नाईक या आपण, कारण आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे आणि अजिबात वेळ न घेता सामन्याला सुरुवात करायची आहे. अभिनंदन योगेश गुलवी अँड हर्षित एंटरप्राइजेस टीम. सर्व संघाने